नव्हते, सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय? हो सर्व धर्म समभावी नव्हते, सर्व धर्मीय नव्हते. आम्ही चिकटवलंय. हा, फक्त हिंदूवादी आणि हिंदू धर्माचे हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते. त्यांच्या पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय, व्याख्याते काय, शिक्षक काय, सगळे भाडोत्री वाईट बोलतोय मी, त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे. शहाजीराजे तर स्वतः मला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, मला स्वतंत्र राज्य उत्पन्न करायचंय, आदिलशाही, मातशाही, बडीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धिअफशी या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय. तो हिंदूमय मुसलमान हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले. पुस्तकात पुरावे, परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात धरून खायला उपयोग होतो. त्या न्यायाने सगळा समाज, सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा ते बघतात आणि त्याच्यात चोखा झाला. संदर्भ आहे तुमच्या आतापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या? काय वाचले मी, परंतु जी कथा सत्य की वाघ्या पुत्रांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले. माणसं जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. म्हणजे आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचंय आपल्याला, याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच. नेमकी भूमिका काय? वाघ्या पुत्राच्या नावावरती मी दुसरा कुठलाच प्रश्न विचारू नका. ते चाललंय. संभाजीराजे भोसले जे बोलताय ते चूक आहे, 100% चूक. ठीक आहे. आणखी काय? डान्स बार बंद केले, हा त्यांची हिंमत अलौकिक होती. चाललेलं नाही डान्स बार प्लस जुळ सावंत भावंड आहे ते काबरा नावाच्या पद्धतीच्या हॉटेल चालवणं आदानप्रमाणात चालला आहे आणि त्याच्यात जो धुळगूस चाललाय विधानसभेत ते काही लोकशाहीला शोभणार नाही आहे. कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, परंतु ज्यांनी हा नीचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत असं माझं मत आहे.